लिव्हरच्या आजारांपासून तुम्ही त्रस्त आहात का? कावीळ, फॅटी लिव्हर, लिव्हर सिरोसिस, पोटात पाणी साचणे, जलोदर, लिव्हर फेल्युअर किंवा हिपेटायटिस? आता काळजीची गरज नाही, कारण आयुर्वेदात आहे यावर परिणामकारक उपाय. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील घोसरवाड येथे स्थित कृष्णा आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. प्रोफेसर प्राध्यापक डॉक्टर ओंकार निंगनोरे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली 5,000हून अधिक रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटकातून हजारो रुग्ण इथे उपचारासाठी येतात, कारण इथे मिळतो विश्वास, अनुभव आणि शुद्ध आयुर्वेदिक चिकित्सा. सांगलीतील आपटा पोलीस चौकीजवळच असलेल्या एका घोड्याच्या तबेल्यात अश्लील शिवीगाळ केल्याच्या रागातून एका तरुणाचा त्याच्याच दोघा मित्रांनी निघृण खून केला. अमीर रावसाहेब कन्नुरे असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. जमील कुरणे यांच्या घोड्याच्या तबेल्यात मध्यरात्रीनंतर हा प्रकार घडला. खुनानंतर विश्रामबाग पोलिसांनी तातडीने सूत्र हलवून हल्लेखोर मलिक उर्फ मलक्या दस्तगीर मुलाणी, निशांत भीमसेन दासूद या दोघांना अटक केली. अमीर कन्नुरे हा गेल्या 5 ते 6 वर्षांपासून कुरणे यांच्या तबेल्यात झोपायला असायचा. तेथील किरकोळ कामं करत होता. अमीर याला दारूचं व्यसन होतं. संशयित मलिक आणि निशांत हे दोघे त्याचे मित्र होते. तिघांना दारूचं व्यसन असल्यामुळे तिघेजण बऱ्याचदा एकत्र दारू पित होते. अमीर आणि संशयित मलिक निशांत हे रविवारी सायंकाळी एकत्र आले होते. तेव्हा अमीर याने त्यांना अश्लील शिवीगाळ केली होती. त्यामुळे दोघांना त्याचा राग आला होता. याच रागाच्या भरातून दोघांनी अमीरचा काटा काढायचं ठरवलं. रात्री 11च्या सुमारास अमीर तबेल्याच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या पत्र्याच्या खोलीत झोपायला गेला. तर तबेल्यात काम करणारा त्याचा साथीदार नितीन बाळू जाधव हा त्याच्या मित्रांसोबत तबेल्याच्या बाहेर गप्पा मारत बसला होता. काही वेळाने मित्र निघून गेल्यानंतर नितीन झोपायला आतमध्ये आला. काही वेळानंतर झोपण्यापूर्वी नितीन हा लघुशंकेसाठी बाहेर आला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ऑफिस समोरील बोळात तो गेला. दरम्यान संशयित मलिक आणि निशांत हे दोघेजण अमीरचा काटा काढायचा म्हणून तबेल्यापासून काही अंतरावर थांबलेले होते. नितीन तबेल्यातून बाहेर पडल्याचं पाहून दोघेजण आतमध्ये आले. अमीर झोपलेल्या खोलीला दरवाजा नव्हता. त्यांनी आत आल्यानंतर अमीरच्या तोंडावर एडक्यासारख्या हत्याराने वार केले. तेवढ्यात नितीन हा लघुशंका करून तबेल्यात परतत होता. त्याला दोघेजण पळून जाताना दिसले. त्याने एकाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा दुचाकी सोडून तो पळाला. नितीन पळत तबेल्यात आला तेव्हा अमीरवर हल्ला झाल्याचं दिसून आलं. त्याने तात्काळ कुरणे यांना कळवलं. जखमी अमीर याला तात्काळ सिव्हिलमध्ये हलवलं, परंतु स्ट्रेचरवरून त्याला खाली उतरवत असतानाच तो मृत झाला.